आता ही जी 3 प्रकारची दुःख आहेत ती आपण बघूया. देहेंद्रिय प्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते इमं आध्यात्मिकं तापं जायते दुःख देहिनाम. देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख प्राप्त होते म्हणजे भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. माणसांना त्यापासून केवळ दुःखच होते. अनेक रोग, अनेक दुःखे, अनेक भोग, अनेक जखमा या सर्वांमुळे माणसाला दुःखे होऊन त्याच्या जीवाची तळमळ होते. ह्यालाच आध्यात्मिक ताप असे म्हणतात. पूर्वी केलेले पाप भडकल्याने ताप हा भोगावाच लागतो. देहाच्या अंतर्यामी होणाऱ्या घडामोडींमुळे जी दुःख भोगावी लागतात त्यांना किंवा ती दुःखे ही आध्यात्मिक जाणावी. सर्वभूतेन संयोगात सुखं दुःखं च जायते द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिक भौतिकः. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे आणि तो खरोखरच आधिभौतिक ताप होय. भूतमात्रांचा म्हणजेच बाह्य पदार्थाच्या संयोगाने जी सुखदुःखे निर्माण होतात त्या दुसऱ्या तापसंतापाला यथार्थ रीतीने आधिभौतिक ताप असे म्हणतात. पशुपक्षी, इतर माणसे, वाहने, पंचमहाभूते, ग्रह, तारे इत्यादीपासून होणारा हा ताप ह्या प्रकारात मोडतो. शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्गनरकादि भोक्तव्यम इदं चैवाधिदैविकम. माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर स्वर्ग, यमयातना, नरक वगैरे जे काही भोगावे लागते त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. मानवी समाजात अनेक शक्ती वावरत असतात. अंगबळ, द्रव्यबळ, मनुष्यबळ, शासनबळ अशा निरनिराळ्या शक्तींच्या जोरावर माणूस बरे वाईट कर्मे करतोच. या शक्तींचा वापर करून, उपयोग करून केवळ स्वार्थ साधणे हीच अनिती आणि हाच अन्याय. अशा माणसाला या जगातील सर्व सुखसोयी मिळतात पण मृत्यूनंतर त्याचा वचपा हा निघतोच. माणूस जीवनात नाना प्रकारची सत्कृत्ये आणि दुष्कृत्ये करतो. त्याचे सगळे चांगले वाईट परिणाम म्हणजेच पापपुण्याची फळे त्याच्या सूक्ष्म देहात साठवलेली असतात. ज्याच्या पदरी पुण्य पुष्कळ त्याला स्वर्गसुखाचे विलास, तर ज्याच्या पदरी पाप पुष्कळ त्याला नरकयातनांचे क्लेश पुष्कळ असे शास्त्र सांगते. जर आपल्याला आपले प्राप्त जीवन सार्थकी लावायचे असेल तर माणसाने नेहमीचे दैनंदिन जीवन अतिशय नीट आणि रेखीव पद्धतीने जगले पाहिजे. आता नीट म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ. प्राप्त परिस्थितीत आपले समाधान अखंड टिकवून ठेवायचा आटोकाट प्रयत्न करायचा. हीच आध्यात्मिक जीवनाची म्हणजे परमार्थाची प्राथमिक पायरी होय. परमार्थात अतिशय 3 महत्त्वाचे संकेत ते आपल्याला समजून घ्यायचेही असतात आणि पाळायचेही असतात. संकेत पहिला, जगातील होणाऱ्या सर्व घडामोडी ईश्वराच्याच इच्छेने घडतात यावर संपूर्णपणे विश्वास ठेवणे. संकेत दुसरा, आपल्या परिस्थितीप्रमाणे
वाट्यास आलेले कर्तव्य व्यवस्थितपणे पाडण्याचा प्रामाणिकपणा अंगी बाणणे हा दुसरा संकेत. आणि तिसरा, आपल्या कर्तव्यातून जे फळ निर्माण होते त्याच्यात अतिशय समाधान मानणे. ही त्रिसूत्री अभ्यासाने साध्य केली तर माणसाची हळूहळू प्रगती होते. मनुष्य जोपर्यंत मीपणाची मुंडी छाटत नाही तोपर्यंत त्याला सुख आणि शांती मिळणे अशक्यप्राय होते. ती मीपणाची मुंडी कशी छाटायची? तर आपल्या अंतःकरणातील संकल्प पूर्ण नाहीसे करायचे. संकल्प नाहीसे झाल्याशिवाय आपल्याला शांती मिळणे शक्य नाही. आता हे संकल्प म्हणजे काय? तर मी अमुक करीन, मी तमुक करणार नाही, मला अमुक हवे, मला अमुक नको. ह्या सगळ्या संकल्पात मीपणाचा प्राण आहे आणि म्हणूनच संकल्पाची मुंडी छाटून टाकली पाहिजे. आणि हे करण्यासाठी काय करायचं? तर भगवंताला शरण जायचं. आता भगवंताला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर एकच मार्ग आहे. आपल्यासारख्या प्रापंचिकाने संतांनी जे काही मार्ग सांगितलेले आहेत, जी काही साधना सांगितलेली आहे, ती साधना करायचा, हळूहळू प्रयत्न करायचा. तर ती साधना कशी करायची? तर त्यासाठी कोणत्या तरी एकाचा ग्रंथाचा आधार घ्यायचा. मग तो ग्रंथ कुठचाही असो, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत वगैरे. आणि त्या ग्रंथांचा अभ्यास हळूहळू सुरू करून त्यातील ज्ञान अवगत करायचे आणि संतांनी सांगितलेला मार्ग अनुसरायला सुरुवात करायची. या अभ्यासात 3 सूत्रे अतिशय महत्त्वाची असतात. पहिलं सूत्र, अत्यंत नीतीचे आचरण. दुसरं सूत्र, कर्तव्य करून देव ठेवेल त्या परिस्थितीत समाधानात राहणे. आणि तिसरं सूत्र, भगवंताचे सतत अनुसंधान. अगदी सामान्य मनुष्य या 3 सूत्रांच्या आधाराने जर जगला, त्याने आपल्या जीवनाची पुनर्रचना केली तर त्याचा जीव अधिकाधिक सूक्ष्म होत जाऊन भगवंताच्या आनंदाला आणि आशीर्वादाला तो प्राप्त होईल. अशा अनेक संतांचा आणि साधकांचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्यक्ष जीवनात आपल्याला जे अनुभव येतात त्यावर शांतपणे विचार करून जीवन समजून घेणे हे प्रत्येकाला आवश्यक आहे. असा विचार केल्यास मानवी जीवन अपूर्ण आहे हे सत्य आपोआप उघडकीला येतं. एक आहे तर एक नाही असा जीवनाचा घाट हा सगळीकडे दिसून येतो. हे सत्य एकदा विचाराने पटले की मग आपल्या जीवनातील उणिवांचे दुःख हलके झाल्याखेरीज राहत नाही. ज्यावेळी एखादा दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा माझ्या वाट्यास हे दुःख का, असे प्रश्न उभे राहिल्यास त्याचे उत्तर असे की या जगात एक व्यवस्था आहे, एक नियम आहे, एक न्याय आहे. आपण जी काही बरी वाईट कर्मे करतो त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. मागील अनेक जन्मात कर्माचे संस्कार साठत येतात. ते साठलेले जे संस्कार असतात त्याला संचित असे म्हणतात. त्यातील जे संस्कार फळ देण्यास तयार होतात त्यांना योग्य असे शरीर या जन्मात मिळते आणि मग जन्मापासून मरेपर्यंत प्रारब्धानुसार त्याला सुखदुःखे ही भोगावीच लागतात. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की कर्माची गती फार महान आहे, गूढ आहे. त्यामुळे आपले जीवनच गूढ
आणि गुंतागुंतीचे आहे. अखिल सृष्टी आणि ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य नियमित उगवतो आणि नियमित मावळतो. पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे, तारे यांनाही ठराविक गती असते. त्यामुळे ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतूचक्र सुरूच असते. ते सुरू असते आणि संपते. विश्वाचा कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत आणि यालाच कर्माचा कायदा असे म्हणतात. हे विश्व त्याच आधाराने व्यवस्थित चालते आणि त्यात कधीही घोटाळा होत नाही. या सर्व कर्म कायद्यात कोठेही अपवाद अथवा पळवाटा नाहीत. स्वतः राम आणि कृष्ण यांच्या चरित्राचा अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की त्यांनाही त्यांचे प्रारब्ध भोग हे भोगावेच लागले. तर आता कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे क्रिया, काम. आपण जे जे काम करतो त्याला कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ, खाणे, पिणे, उठणे, झोपणे, स्नान करणे, चालणे, बोलणे, नोकरी करणे, व्यापार करणे, जन्मणे आणि मरणे इत्यादी सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया. या सगळ्या क्रिया म्हणजेच कर्म. या सगळ्या क्रियांचा कर्मात अंतर्भाव होतो. या कर्माचे 3 भागात वर्गीकरण करता येते: क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. आपण आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जी जी कर्मे करतो, ज्या ज्या क्रिया करतो त्या सर्वांना क्रियमाण कर्मे असे म्हणतात. ही सर्व कर्मे केल्यानंतर ती क्रिया करणाऱ्याला फळ देऊनच शांत होतात. क्रियमाण कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. उदाहरणार्थ, तहान लागली, पाणी प्यायले. पाणी प्यायची क्रिया आणि पाणी पिण्याचे कर्म, तहान संपली. पिण्याचे कर्म हे त्याचे फळ आणि ते त्वरित देऊन शांत झाले. स्नान केले, शरीर स्वच्छ झाले, कर्म आपले फळ देऊन शांत झाले. एखाद्याला आपण शिव्या घातल्या, त्याने आपल्याला येऊन उलटी मुस्काटात मारली, थोवाडीत मारली, आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळाले. अशा प्रकारे प्रत्येक क्रियमाण कर्म हे फलद्रूप होतेच आणि फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. आता कित्येक क्रियमाण कर्मे अशी असतात की ती तात्काळ फळ देत नाहीत. त्याचे फळ मिळण्यास थोडा बहुत समय जावा लागतो, काळ जावा लागतो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधी हा निघून जावाच लागतो आणि तोवर ही कर्मे कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती शिल्लक राहतात, संचित होऊन राहतात. अशा फळ न दिलेल्या कर्मांना संचित कर्म असे म्हणतात. उदाहरणादाखल, आज आपण परीक्षा दिली तर ती फलस्वरूप होण्यासाठी म्हणजेच त्याचा परिणाम म्हणजे परीक्षेचा निकाल लागण्यासाठी काही कालावधी जावाच लागतो. आपल्या तरुण वयात जर आपण आपल्या मातापित्यांना दुःख दिले तर आपल्या वृद्धावस्थेत आपली मुले आपल्याला दुःखच देतील आणि तुमच्या पूर्वकर्माचे फळ मध्ये बराच काळ लोटला तरी याच जन्मात ते तुम्हाला मिळते. अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे तात्कालिक फळ देत नाहीत, परंतु कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला ती फळ देऊन शांत होतात आणि समाप्त होतात आणि तोवर ती संचित कर्म म्हणून आपल्या खाती जमा राहतात. अशा प्रकारे जीवन अखेर काही लाख कर्मे शिल्लक राहिलेली असतात आणि ती घेऊन आपण पुढील जन्म घेतो. पुढील जन्मात परत काही लाखांची शिल्लक वाढते. अशा प्रकारे अनादिकालापासून
जमा होत आलेल्या कर्माचे जणू हिमालया एवढे संचित कर्मपर्वत तयार होतात आणि ते प्रत्येक जीवात्म्याच्या खाती भोगण्यासाठी जमा होऊन राहिलेले असतात. कोणतेही कर्म हे फळ दिल्यापासून समाप्त होत नाही. या नियमानुसार जन्मोजन्मी जमा होत असलेल्या कर्मांची फळे या जन्मी पुढील जन्मी भोगून संपल्याशिवाय माणसाची त्यापासून सुटका नाही. हा विचार केला तो खरोखरच मनाचा थरकाप उडेल. कोणाचाही. परंतु अविद्येने अज्ञानाने व्यापलेला जीव हा विचार करूच शकत नाही. थोडक्यात ही जी क्रियमाण कर्मे फळ न देता शिल्लक राहिलेली असतात त्यांना संचित कर्मे असे म्हणतात. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात. प्रारब्ध म्हणजे सुरू झालेले. अनादिकालापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्मांचे असंख्य हिमालय सदृश पर्वतच्या पर्वत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. त्यापैकी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यास योग्य होतात. तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवनकालात भोगण्यात तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असे देह, आरोग्य, स्त्री, पुत्रादिक, नातलग, सुखदुःख वगैरे या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतातच आणि सर्व प्रारब्ध कर्म पुरेपूर भोगल्यानंतरच त्याचा देह सुटतो, म्हणजेच जीवात्मा देहातून निघून जातो. म्हणून कोणतेही वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने 10,000 वेळा विचार करावा. एकदा का कर्म घडले की त्याचे फळ आज ना उद्या हे भोगावेच लागणार.